नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी आहे अरविंद गुट्टे. तर मित्रांनो, आपण पाहतात महावितरण विद्युत सहाय्यक पदासाठी जी काही एक्झाम आहे, त्या एक्झामसाठी आपण फास्ट ट्रॅक सराव संच सुरू केलेला आहे. त्या सराव संचामध्ये जे अतिसंभाव्य प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा आपण सुरुवात केली. तर या संचामध्ये 15 मिनिटांमध्ये आपण 25 प्रश्न सोडवलेले आहेत. तर मित्रांनो, सुरू करूया या संचातील पहिला प्रश्न. त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर पाहूया. थ्री फेज 36 स्लॉट 36 कॉईल 6 पोल असलेल्या मोटरची पूर्ण पीच निश्चित करा. ऑप्शन ए 9, ऑप्शन बी 6, ऑप्शन सी 12, ऑप्शन डी 18. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 6. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. मुख्य पोल अल्टरनेटवरील डंपर वाइंडिंग म्हणजे ऑप्शन ए आर्मेचर वाइंडिंगसह मालिकेत जोडलेले, ऑप्शन बी आर्मेचर वाइंडिंगसह समांतर जोडलेले, ऑप्शन सी पोल फेजवर दिलेले, ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पोल फेजवर दिलेले. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. 3 फेज 16 पोल अल्टरनेटमध्ये 144 स्लॉट असतात आणि प्रत्येक स्लॉटमध्ये 10 कंडक्टर असलेले स्टार कनेक्टेड वाइंडिंग असते. प्रत्येक पोलचा फ्लक्स 30.03 एम वेब असतो, जो सायनुसॉइड वितरित केलेला जातो आणि त्याची गती 375 RPM असते. जर वितरित वाइंडिंगचा परिणाम नगण्य मानला जात असेल तर प्रति फेज EMF चे मूल्य शोधा. ऑप्शन ए 1600 व्होल्टेज, ऑप्शन बी 1500 व्होल्टेज, ऑप्शन सी 1400 व्होल्टेज, ऑप्शन डी 1700 व्होल्टेज. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 1600 व्होल्टेज. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. एक प्रमुख ध्रुव अल्टरनेट त्याच्या डॅडॅश व्यास आणि डॅडॅश अक्षीय लांबीने ओळखला जातो. ऑप्शन ए लांब लहान, ऑप्शन बी लहान लांब, ऑप्शन सी लहान लहान, ऑप्शन डी लांब लांब. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए लांब लहान. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. एअर कूल्ड अल्टरनेटरच्या तुलनेत हायड्रोजन कूल्ड अल्टरनेटर डॅडॅश आहे. ऑप्शन ए स्वस्त, ऑप्शन बी जास्त आवाज निर्माण करतो, ऑप्शन सी उच्च कोरोना प्रभाव निर्माण करतो, ऑप्शन डी उच्च कार्यक्षमता. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी उच्च कार्यक्षमता. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरच्या वितरण वाइंडिंगच्या बाबतीत पिच फॅक्टर म्हणजे डॅडॅश मधील प्रेरित EMF चे गुणोत्तर. ऑप्शन ए शॉर्ट पिच वाइंडिंग आणि फुल पिच वाइंडिंग, ऑप्शन बी फुल पिच वाइंडिंग आणि कॉन्सन्ट्रेशन वाइंडिंग, ऑप्शन सी शॉर्ट पिच वाइंडिंग आणि कॉन्सन्ट्रेटेड वाइंडिंग, ऑप्शन डी फुल पिच वाइंडिंग आणि शॉर्ट पिच वाइंडिंग. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए शॉर्ट पिच वाइंडिंग आणि फुल पिच वाइंडिंग. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. 3 फेज अल्टरनेटर 1000 RPM वेगाने चालवल्यास तो प्रति फेज 2000 व्होल्टेज निर्माण करतो. त्याच फील्ड एक्सिटेशन सर ते 2000 RPM वर चालवले गेले
तर प्रति फेज किती व्होल्टेज निर्माण होईल? ऑप्शन ए 4000 व्होल्टेज, ऑप्शन बी 3000 व्होल्टेज, ऑप्शन सी 1000 व्होल्टेज, ऑप्शन डी 2000 व्होल्टेज. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 4000 व्होल्टेज. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरद्वारे निर्माण होणाऱ्या EMFच्या चक्राची संख्या खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून असते? ऑप्शन ए डॅम्पिंग वाइंडिंगच्या वळणाची संख्या, ऑप्शन बी खांबाची संख्या, ऑप्शन डी वाइंडिंगच्या वळणांची संख्या, ऑप्शन डी टप्प्याची संख्या. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी खांबाची संख्या. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरमध्ये एक्साइटर काय प्रदान करतो? ऑप्शन ए स्टेटर वाइंडिंगला AC पॉवर, ऑप्शन बी स्टेटर वाइंडिंगला DC पॉवर, ऑप्शन सी एक्साइटेशन वाइंडिंगला AC पॉवर, ऑप्शन डी एक्साइटेशन वाइंडिंगला DC पॉवर. तर मित्रांनो पाहूया पुढील या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी एक्साइटेशन वाइंडिंगला DC पॉवर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटर फील्ड DC स्त्रोताद्वारे उत्तेजित होते जे सहसा डॅश असते. ऑप्शन ए DC शंट आणि कंपाऊंड जनरेटर, ऑप्शन बी AC मोटर, ऑप्शन सी DC सिरीज जनरेटर, ऑप्शन डी इन्व्हर्टर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए DC शंट आणि कंपाऊंड जनरेटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरचा गाभा लॅमिनेटेड का असतो? ऑप्शन ए तांब्याचे नुकसान कमी करण्यासाठी, ऑप्शन बी हिस्टेरेसिस नुकसान कमी करण्यासाठी, ऑप्शन सी एडी करंट नुकसान कमी करण्यासाठी, ऑप्शन डी एरी करंट नुकसान वाढवण्यासाठी. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी एडी करंट नुकसान कमी करण्यासाठी. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. जलविद्युत प्रकल्पात कोणत्या प्रकारचा रोटर वापरला जातो? ऑप्शन ए दंडगोलाकार रोटर, ऑप्शन बी स्लिप रिंग रोटर, ऑप्शन सी गिलहरी पिंजरा रोटर, ऑप्शन डी मुख्य ध्रुव रोटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी मुख्य ध्रुव रोटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. ब्रशलेस अल्टरनेटरमध्ये जर दोन अल्टरनेटर एका शाफ्टवर असतील तर त्यांना म्हणतात. ऑप्शन ए सिरीज जनरेटर आणि शंट जनरेटर, ऑप्शन बी एक्साइटर आणि सिरीज जनरेटर, ऑप्शन सी मेन अल्टरनेटर आणि एक्साइटर, ऑप्शन डी मेन अल्टरनेटर आणि सिरीज जनरेटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मेन अल्टरनेटर आणि एक्साइटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. दोन अल्टरनेटरच्या समांतर ऑपरेशनसाठी खालीलपैकी कोणती अट आवश्यक आहे? ऑप्शन ए दोन्ही अल्टरनेटने समान आउटपुट करंट पुरवला पाहिजे, ऑप्शन बी दोन्ही अल्टरनेटरच्या प्रत्येक टप्प्यातील व्होल्टेज बस बारच्या संबंधित टप्प्याच्या व्होल्टेजच्या दुप्पट असावा, ऑप्शन सी दोन्ही अल्टरनेटरची वारंवारता बस फ्रिक्वेन्सी इतकीच असावी, ऑप्शन डी दोन्ही अल्टरनेटरचे रेटिंग समान असले पाहिजे. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी दोन्ही अल्टरनेटरची वारंवारता बस फ्रिक्वेन्सी इतकीच असावी. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे.
खालीलपैकी कोणता पर्याय प्रति स्लॉट कंडक्टर क्षेत्र ते स्लॉट क्षेत्राचे गुणोत्तर म्हणून परिभाषित केले जाऊ शकतो? ऑप्शन ए स्लॉट लिकेज फ्लक्स, ऑप्शन बी स्लॉट स्पेस फॅक्टर, ऑप्शन सी स्लॉट पिच, ऑप्शन डी स्लॉटची विशिष्ट पारगम्यता. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी स्लॉट स्पेस फॅक्टर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. दंडगोलाकार समकालीन यंत्रात विकसित होणारी कमाल शक्ती डॅशच्या भार कोनात असतो? ऑप्शन ए 180 अंश, ऑप्शन बी 120 अंश, ऑप्शन सी 45 अंश, ऑप्शन डी 90 अंश. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 90 अंश. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. जेव्हा अल्टरनेटरचा वेग वाढतो तेव्हा फ्रिक्वेन्सी डॅश. ऑप्शन ए वाढते, ऑप्शन बी कमी होते, ऑप्शन सी तीच राहते, ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए वाढते. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. 1500 RPM वर चालणारा 2 पोल सिंक्रोनस जनरेटर खालील वारंवारतेवर EMF निर्माण करतो? ऑप्शन ए 50 हर्ट्ज, ऑप्शन बी 60 हर्ट्ज, ऑप्शन सी 40 हर्ट्ज, ऑप्शन डी 25 हर्ट्ज. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 25 हर्ट्ज. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सिंक्रोनस जनरेटरचे व्होल्टेज नियमन जेव्हा ऑप्शन ए मशीन हलक्या लोडवर चालते तेव्हा नकारात्मक असू शकते, ऑप्शन बी लोड पॉवर फॅक्टर लॅग होत आहे, ऑप्शन सी लोड पॉवर फॅक्टर युनिटी आहे, ऑप्शन डी लोड पॉवर फॅक्टर लीडिंग आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी लोड पॉवर फॅक्टर लीडिंग आहे. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. जास्त टर्मिनल व्होल्टेज मिळविण्यासाठी 3 फेज अल्टरनेटर सामान्यतः जोडलेले असतात? ऑप्शन ए शॉर्ट सर्किट केलेले, ऑप्शन बी ओपन सर्किट केलेले, ऑप्शन सी स्टार कनेक्ट केलेले, ऑप्शन डी डेल्टा कनेक्ट केलेले. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी स्टार कनेक्ट केलेले. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. 8 पोल अल्टरनेटर 750 RPM वर चालू आहे. या अल्टरनेटरची वारंवारता किती असेल? ऑप्शन ए 80 हर्ट्ज, ऑप्शन बी 100 हर्ट्ज, ऑप्शन सी 30 हर्ट्ज, ऑप्शन डी 50 हर्ट्ज. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 50 हर्ट्ज. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरचा एक्सायटर म्हणजे ऑप्शन ए शंट जनरेटर, ऑप्शन बी सिरीज जनरेटर, ऑप्शन सी AC जनरेटर, ऑप्शन डी डायनामो. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए शंट जनरेटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. हाय स्पीड अल्टरनेटरमध्ये उपयुक्त असलेले रोटर्स आहेत? ऑप्शन ए स्पेशल पोल रोटर, ऑप्शन बी बेलनाकार पोल रोटर, ऑप्शन सी डबल सेल रोटर, ऑप्शन डी डीप रॉड केज रोटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी बेलनाकार पोल रोटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरचे काम डॅश या तत्वावर चालते? ऑप्शन ए लेन्झचा नियम, ऑप्शन बी ओहमचा नियम,
ऑप्शन सी एम्पियरचा नियम, ऑप्शन डी फॅरेडेचा नियम. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी फॅरेडेचा नियम. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. एका अल्टरनेटरमध्ये प्रेरित ईएमएफची वारंवारता खालीलप्रमाणे दिली जाते. ऑप्शन ए एफ बरोबर 120 पी भागिले एन, ऑप्शन बी एफ बरोबर PN भागिले 120, ऑप्शन सी एफ बरोबर 120 भागिले PN, ऑप्शन डी एफ बरोबर 120 N भागिले P. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी एफ बरोबर PN भागिले 120. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच आवडला असेल लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.